तर आपण आपल्या देवीला प्रथम वंदन करूया, अन्नपूर्णा मातेला प्रथम वंदन करूया आणि आपल्या कहाणीसाठी सुरुवात करूया। तर अन्नपूर्णा मातेची कहाणी। काशी नगरीमध्ये धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुलक्षणा। तिला पतिसुख भरपूर मिळत असे, पण घरात मात्र 18 विश्व दारिद्र्य होते। तिला आपल्या गरिबीचे फार दुःख वाटत असे। एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, हे नाथ, आपण काहीतरी कामधंदा करा। घरात असे हे किती दिवस चालणार? बायकोचे बोलणे ऐकून धनंजय उदास झाला। त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली। तो भगवंतांना म्हणाला, हे देवादिदेव महादेवा, मला पूजा कशी करावी हे समजत नाही। मी अज्ञानी आहे। तूच मला तारणारा किंवा मारणार आहेस। विनाकपाणी शंकरा, माझ्यावर दया कर। याप्रमाणे तो 3 दिवस अन्न पाण्या वाचून शंकराचे चिंतन करीत बसून राहिला। शंकराला त्याची दया आली। शेवटी देवाने त्या धनंजयाच्या कानाजवळ 3 वेळा अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता असे शब्द उच्चारले। आपल्याला हे कोणी काय सांगितले हे काही त्या ब्राह्मणाला समजेना। त्याबद्दल तो विचार करू लागला, पण त्याला त्याचा काहीही अर्थ समजेना। इतक्या देवळात येणाऱ्या ब्राह्मणांना पाहून त्याने विचारले, महाराज, ही अन्नपूर्णा माता कोण? तुम्ही मला सांगू शकाल काय? त्यावर ब्राह्मण म्हणाले, अरे वेड्या, तू अन्नपाणी सोडून उपवास करीत आहेस, तेव्हा तुला जेवायची आठवण होणार। जा घरी आणि जेवण कर। धनंजय घरी गेला। त्याने घडलेली सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली। त्यावर ती म्हणाली, काही काळजी करू नका। देवाने स्वतः तुम्हाला दृष्टांत दिला आहे, मंत्र दिला आहे। ते स्वतःच त्याचा उलगडा करतील। आपण फिरून जाऊन फक्त त्यांचे ध्यान करा। परत धनंजय शंकराचे चिंतन करीत बसून राहिला। रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले, मुला, तू पूर्व दिशेला जा। त्या ठिकाणी तुला सर्व काही समजेल। तुझे मनोरथ पूर्ण होतील। भगवंताच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी धनंजय बायकोचा निरोप घेऊन पूर्व दिशेला निघाला। रस्त्याने जाता जाता तो अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता असे पुटपुटत होता। फळे खात आणि नदी सरोवराचे पाणी पीत अहोरात्र त्याचा प्रवास चालला होता। किती दिवस झाले कुणास ठाऊक। एके दिवशी तो चालला असता त्याला एक सुंदर सरोवर दिसले। पौर्णिमेची रात्र होती। त्या सरोवराच्या काठी हजारो सुंदर अप्सरा बसल्या होत्या। त्यातील एक कहाणी सांगत होती। बाकीच्या अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता अशा पुटपुटत होत्या। अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता अशा पुटपुटणाऱ्या एका गृहिणीकडे, देवीकडे एक धनंजय गेला आणि त्याने विचारले, ही अन्नपूर्णा माता कोण आहे? तुम्ही इथे काय करताय? तर देवीने सांगितले, आम्ही इथे अन्नपूर्णा मातेचे व्रत करीत आहोत। व्रत केल्याने काय होते हा प्रश्न धनंजयाने विचारला। व्रत केल्याने काय होते हे कोणी कधी केले आहे का? हे कसे आणि केव्हा करतात त्याचा विधी तरी सांगा। याचे फळ काय मिळेल? अप्सरा म्हणाल्या, हे व्रत कोणीही करू शकतो। 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा। 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा। उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी करावी। कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये। चुकीने अन्न ग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा। व्रत करायच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये। व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्रलाभ होतो। जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी इच्छा धरून हे व्रत करेल त्याची इच्छा पूर्ण होते। हे ऐकून धनंजय म्हणाला, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, माझ्याजवळ काहीच नाही, असा मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे। आपण मला व्रताचे सूत द्याल काय? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता नये। हे घे ते पवित्र सूत। धनंजयने मग व्रत केले। व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली। ती उतरून तो देवीच्या मंदिरात गेला।
देवीच्या मंदिरात गेल्यावर त्याला सूर्याची प्रभा फांकली असावी असे त्याला आढळून आले. ते मंदिर होते अन्नपूर्णा मातेचे. सुवर्ण सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवर छत्र चांबळे डाळीत होत्या. यशस्त्र स्त्रिया सहस्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे आला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. माते, तू सर्वज्ञ आहेस. तुला सर्व काही दिसते, सर्व काही समजते. मी पामर, तुला काय सांगणार. वत्स्या धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. सारे जग तुझी वाहवा करील. तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिवेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्छा आली. शुद्धीवर येऊन पाहत होता आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवून घरी परतला. मातेच्या आशीर्वादाने भरभरून संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. सुख आणि शांतीचे साम्राज्य त्याच्या घरात नांदू लागले. त्याचा मान सन्मान वाढला. आता त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. त्यांची हांजी हांजी करू लागले. त्याला म्हणू लागले, महाराज, तुमच्याजवळ धन आहे, दौलत आहे, मान सन्मान आहे, पण याचा काय उपयोग. आपल्याला मुलगा नाही, सुलक्षणेला काही मूल होत नाही, तेव्हा दुसरे लग्न करा. वारंवार तेच तेच ऐकून शेवटी धनंजयाने दुसरे लग्न केले. त्यामुळे मात्र सुलक्षणेला सवतीचा जाच होऊ लागला. तिला वेगळे राहावे लागले. तिने आपल्यासाठी निराळे घर बांधून घेतले व ती राहू लागली. धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिला शंका आली. त्यासरशी तिने तो दोरा तोडला आणि चुलीत घालून जाळून टाकला. अन्नपूर्णा माता कोपली. तिच्या रागाला पारावार राहिला नाही. तिच्या प्रभावाने धनंजयाचे घर आतल्या सामानासकट क्षणार्धात जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला घरी बोलावले. सवत मात्र माहेरी निघून गेली. ती त्याला म्हणाली, अहो, हा देवीचा कोप आहे. देव श्रद्धा ठेवा म्हणजे सर्व काही ठीक होईल. तीच याला कारणीभूत आहे. आपण श्रद्धायुक्त अंतकरणाने तिची प्रार्थना करा. परत धनंजय त्या सरोवराकाठी गेला. त्याने तेथे व्रताचरण केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. ती उतरून तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला परत आलेला पाहून देवीचे नौकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवज्ञ आहे, त्याने माझे व्रत केले आहे. देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. दररोजीची पूजा कर. तू फिरून सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्वगुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज अन्नपूर्णा मातेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. त्यांना वाटले हे अघटित कसे घडले. सर्व लोक त्याच्याकडे धावले. विचारू लागले, महाराज, हे कसे झाले. आपण कोणत्या देवाची उपासना केली म्हणून आपल्याला मुलगा झाला. धनंजय म्हणाला, बाबांनो, मी आता अन्नपूर्णा मातेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली. तिच्याच आशीर्वादाने आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णा मातेचे सुंदर मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच त्या देवळाचा पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्यास खूप धनदौलत मिळू लागली. इकडे काय झाले, दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अण्णांदशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिला वाईट वाटले. तिने नौकराकरवी तिला घरी आणले. नाव माकू घातले आणि चांगले कपडे घालून आपल्या जवळ ठेवून घेतले.
अन्नपूर्णेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान मान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसे सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपा प्रसादाने मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्याला हा मानव देह मिळाला आहे याचे सार्थक करा आणि तसे केले तरच तुम्ही हा भवसागर तरून जाणार आहात. परमेश्वराची भक्ती नुसते दिवसभर टाळ कुटल्याने होत नाही, अंतःकरणपूर्वक त्याचे नामस्मरण केल्याने होते. त्यासाठी परिश्रम करावे लागत नाही, त्याला खर्च मेहनत लागत नाही. फक्त त्याचे मनोभावे एकाग्र चिंताने नामस्मरण केले तरी पुरे आहे. तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्र्य, नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधीने भोगावे लागते. म्हणूनच सत्पुरुषांनी सांगितले आहे की परमेश्वर चिंतनाने सुख, शांती, वैभव, आयुरारोग्य प्राप्त होते. दुःख, दारिद्र्य दूर होते, चिंता पळून जातात. म्हणून जन्हो परमेश्वराचे त्या भगवान विष्णूचे स्मरण करा, तो तुम्हाला तारणार आहे. जगपिता विष्णू साऱ्याचे मूळ आहे. त्याची भक्ती केल्याने 84चा फेरा चुकतो. अखंड शाश्वत सुखाचा ठेवा प्राप्त होतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. पुन्हा भय राहत नाही. आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होते. तर ही आपल्या अन्नपूर्णा मातेची कहाणी होती. तुम्हाला कशी वाटली? आणि अन्नपूर्णा ही आपल्या आयुष्यातली खूप 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 आणि चांगल्या पद्धतीने आपली साथ देणारी अशी एक आई, बहीण, सगळ्या पद्धतीने रोल निभावणारी ही अशी आपली माता आहे. तर विश्वास ठेवा आणि मातेचं उपवास करू नका, पण कहाणी नक्की ऐका. तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल.